यानंतर पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा धावता आढावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। माझगाव डॉकमधील 2 अत्याधुनिक जहाजांचं शहांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 2 अत्याधुनिक जहाजांची बांधणी करण्यात आली असून खोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी या जहाजांचा उपयोग होणार आहे। शहांच्या दौऱ्यापूर्वी मंत्री नितेश राणेंनी तयारीचा आढावा घेतला। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या ईश्वरपूर अशा नामकरणाला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे। केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं प्रमाणपत्र देण्यात आलंय। आता इस्लामपूरच्या नावामध्ये कायदेशीररित्या बदल होणार आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये 3977 बनावट जन्मदाखले रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। तर जन्मदाखले घेऊन फरार झालेल्यांचा शोध घ्या अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली। छठपूजेच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढांनी जुहू चौपाटीवर जात पाहणी केली। महापालिकेकडून चौपाटीवर पूजेसाठी आवश्यक सोय करण्यात आली आहे। लोढांनी महापालिकेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आणि पोलीस सुरक्षेचा आढावा घेतला। यावेळी पालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूरमध्ये विस्तार करणार। प्रकल्पासाठी अटी आणि शर्तींनुसार मिहानतर्फे 223 एकर जागेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरण। प्रकल्पामुळे सुमारे 400 प्रत्यक्ष आणि 1000 अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार। पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती शीघ्र गणकानुसार म्हणजेच रेडी रेकनरनुसार असाव्यात। हा राज्य शासनाने जारी केलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला। या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह अन्य शहरांना या योजनेतल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रत्येकाला 2022 पर्यंत घर या उद्देशानं 2015 मध्ये सुरुवात झालेल्या पंतप्रधान आवास योजनेची मुदत डिसेंबरपर्यंत आहे आणि उद्दिष्टपूर्तीसाठी त्याला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। ऐन सुट्टीच्या दिवशी भायखळ्यातील राणीची बाग आज बंद ठेवल्यामुळे पर्यटकांनी संताप व्यक्त केला आहे आणि यावरून पर्यटक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। पूर्वसूचना न देता राणीची बाग बंद ठेवल्यामुळे पर्यटकांची नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान राणीची बाग बंद ठेवण्यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात आली होती असं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिलं आहे। सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे। यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय। येत्या 10 दिवसांमध्ये हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। महामार्गाचे 10 पदरीकरण झाल्यास मुंबई पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होईल। आजपासून 1 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक असणार आहे। कर्जत स्थानकावर पोस्ट नॉन इंटरलॉकिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। या ब्लॉक कालावधीमध्ये कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहेत। गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठानं हिवाळी 2025च्या परीक्षा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घेण्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं। मात्र याला युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन आणि विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला होता। त्यामुळे आता विद्यापीठानं हिवाळी परीक्षा 20 दिवसांनी पुढे ढकलल्या। नवीन परिपत्रकानुसार 2025च्या हिवाळी परीक्षा आता 17 नोव्हेंबरपासून सुरू होतील। रत्नागिरी शहरातील बाळासाहेब ठाकरे तारांगणाच्या परिसरामध्ये ऑटोमोबाईल वेस्टेजपासून 6 भारतरत्नांचे पुतळे उभारण्यात आले। मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट्स विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे। 25 टन इतक्या ऑटोमोबाईल वेस्टचा वापर यासाठी करण्यात आला आहे। सलगच्या सुट्ट्या आणि करवीर निवासिनी अंबाबाईचा शुक्रवार असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आज भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। पूर्व दरवाजाजवळ असलेला दर्शन मंडप पूर्णपणे भरून दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचली आहे। आज पहाटेपासून आतापर्यंत जवळपास 1 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलंय। काकडा सोहळा असल्यामुळे पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं असतं। देशभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। आता सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी दिसून येते। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील गेल्या 2 दिवसांपासून भाविकांनी गर्दी केली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। दिवाळी सुट्ट्या असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सहकुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। संतनगरी शेगावमध्ये भक्तनिवास आणि गेस्ट हाऊस फुल झालेत। राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झालेत। पुढील आठवडाभर शेगाव शहरामध्ये मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे।
दिवाळी आणि विकेंडच्या सुट्टीमुळे कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे. समुद्रकिनारे गर्दीनं फुलून गेले. देशासह राज्यातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांनी कोकणामध्ये गर्दी केली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. यंदा अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. तर अतिवृष्टीपासून वाचलेल्या कापसाच्या झाडांपासून थोडाफार कापूस निघतोय, मात्र त्यालाही भाव मिळत नाही. खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला प्रति क्विंटल 6,500 ते 7,200 रुपयांचा दर मिळतोय. त्यामुळे उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडलाय. दिवाळीच्या अगोदर तर 1 रुपया आमच्या तर खात्यात आलाच नाही, पण माझ्या जर गावाची लोकसंख्या पाहता 600 ते 1 जणाला फक्त तेही 6,630 रुपये त्यांना मदत आलेली आहे. काय मदत करताय सरकार, कशी मदत करून राहिल्या, काय निकष लावताय, याचं काही अद्यापही उत्तर नाही. आम्ही शेतकऱ्यांनी जावं कुठे? गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील धान पिकांवर लोंबी शोषणाऱ्या कीटकांचा प्रचंड प्रादुर्भाव दिसून येतोय. अनेक ठिकाणी करपा, तुडतुडा आणि बेरड रोग देखील धानाचं उत्पादन कमी करायला कारणीभूत ठरत आहेत. सतत उपाययोजना करून देखील कीड आणि रोग नियंत्रणात न आल्यामुळे शेतकरी हताश झाले. सध्या मध्यम प्रतीच्या धान पिकाची कापणी सुरू आहे. दीर्घ मुदतीचं धान पीक सध्या निवसत आहे आणि अशातच खोडकिडा रोगाचा देखील प्रादुर्भाव पिकांवर दिसून येतोय. यामुळे ऐन कापणीला आलेल्या धानाचं नुकसान झालंय. बार्शी तालुक्यामध्ये एका महिला शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवर अज्ञातानं तणनाशक फवारल्यामुळे संपूर्ण बागेचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक गळून पडल्यामुळे महिला शेतकऱ्यांना अक्षरशः टाहो फोडला. काढणीला आलेल्या 1 एकर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारल्यामुळे 10 ते 11 लाखांचं नुकसान झालंय. येत्या आठवडाभरामध्ये ही संपूर्ण बाग नष्ट होण्याची भीती आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. 8-9 दिवसात आमची बाग खाक होऊन जाते. आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा केली होती. बँकेचं कर्ज आहे, लोकांचं कर्ज आहे आमच्यावर. आम्ही काय करायचं? औषध पिऊन मरावं का? त्या औषध ठेवून गेला, फवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला. व इतक्या वर्ष आम्ही गप होतो, गरीब माणसं आहो. आम्हाला न्याय द्या, तुम्ही आम्हाला न्याय द्या. बीड जिल्ह्यातील शेतकरी आधीच संकटात सापडला असताना या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलंय. जनावरांमध्ये लंपी आजारानं डोकं वर काढलंय. गेवराई तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. गेवराई तालुक्यातील तांदळा, कोळगाव आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये लंपी आजारानं जनावरांचा जीव धोक्यात आणलाय. अतिवृष्टीनं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता लंपी आजाराची दुसरी अडचण उभी राहिली आहे. जनावरांमध्ये लंपी आजार झपाट्यानं वाढत असून शेकडो जनावरांना या आजाराची लागण होती. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये आजपासून घुंगरू बाजाराला सुरुवात झाली आहे. आदिवासी बांधव दिवाळी पर्वावर गुरांसोबत खेळून तसंच बासरी आणि ढोलकीच्या तालावर नृत्य करून सण साजरा करतात. तसंच या बाजारामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव एकत्र येऊन नृत्य करत आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतात. कुख्यात गुंड निलेश घायवळची कार पोलिसांनी जप्त केली. अहिल्यानगरच्या जामखेडमधील उसाच्या शेतात लपून घायवळनं कार ठेवली होती. पुणे पोलिसांनी थेट जामखेडमधील खरडा गावामध्ये जाऊन कारवाई केली. 8055 नंबर असलेल्या या गाडीला बॉस अशी नंबर प्लेट होती. भारताच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारनं सरन्यायाधीश BR गवई यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करायला सांगितलं आहे. सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपतोय. सिनियरिटीनुसार चीफ जस्टिस सूर्यकांत हे पुढील सरन्यायाधीश होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं झालं तर सूर्यकांत हे 24 नोव्हेंबरला शपथ घेतील आणि त्यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत म्हणजेच 15 महिन्यांचा असेल. कर्नाटकमध्ये 80 रुपये देऊन 6000 मतदारांची नावं हटवल्याचं उघड झालंय. कर्नाटक पोलिसांच्या SIDच्या तपासामध्ये धक्कादायक बाब आढळली आहे. आळंद मतदारसंघामध्ये डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान हा प्रकार घडला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत असलेल्या वोट चोरीच्या आरोपामध्ये आळंद येथील मतदार यादीतील घोळाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता. हटवलेली बहुतांश नावं दलित आणि मुस्लिम मतदारांची आहेत असं SIDच्या तपासामध्ये आढळलंय. आळंदच्या सायबर सेंटरमधून नावं डिलीट करण्यात आली आहेत. या तपास पथकानं
कलबुर्गी जिल्हा मुख्यालयामध्ये असलेल्या एका डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केलंय, कारण इथूनच सर्व अर्ज दाखल करण्यात आले होते. तपासामध्ये मोहम्मद अशफाक नावाच्या व्यक्तीचा सहभाग आढळून आला. 2023 मध्ये अशफाकला तपासानंतर सोडण्यात आलं. तो सध्या दुबईमध्ये स्थलांतरित झालाय. सायबर सेंटरवाल्या 4.8 लाख रुपये देऊन नावं डिलीट करण्यात आली. एकूण 6,994 नावं हटवण्यासाठी हे पैसे दिले गेले असं उघड झालंय. दिल्ली पोलिसांनी आयसिस मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. 2 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं मोठी कारवाई करत आयसिसशी संबंधित एक दहशतवादी मॉड्यूल उघड केल्याचा दावा केलाय. संशयितांकडून अनेक संशयास्पद वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त करण्यात आली आहे. स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही संशयित आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत होते. यापैकी एक आरोपी दिल्लीचा रहिवासी आहे तर दुसरा मध्य प्रदेशातला आहे अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISIशी संबंधित लिंक्स असल्याचं देखील समोर आलं. मंदिरातला पुजारी विशिष्ट जात किंवा वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिलाय. पुजाऱ्याच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी विशिष्ट जात किंवा वंशाची अट घालणं चुकीचं असल्याचं नमूद करत न्यायालयानं अखिल केरळ तंत्री समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. अखिल केरळ तंत्री समाज हा केरळमधील सुमारे 300 पारंपरिक तंत्री कुटुंबाचा समावेश असलेली एक नोंदणीकृत संस्था आहे. राजस्थानमधील भिलवाडामध्ये जुन्या परंपरेनुसार गाढवांची पूजा करण्याची प्रथा आहे. गाढवांना मोठ्या थाटामाटामध्ये हार घालण्यात आले. गाढवांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली. अनोख्या पूजेसाठी हजारो लोक जमले होते. ही परंपरा राजस्थानमधील भिलवाडा या ठिकाणी प्रतापनगर भागातली आहे. दिवाळीमध्ये कुंभारांना मदत करणाऱ्या गाढवांची पूजा करायची परंपरा आहे. दरवर्षी हा सण मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो. गोवर्धन पूजेच्या निमित्तानं मध्य प्रदेशातील धारमध्ये बैलांची झुंज झाली. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळच्या गावातील शेकडो लोक जमले होते. धार जिल्ह्यातील नालच्यामध्ये होणाऱ्या या झुंजीला पाडा दंगल म्हणतात, जिथं बैलांची झुंज लावली जाते. पन्ना व्याघ्र अभयारण्यातून वाघानं केलेल्या शिकारीचा एक व्हिडिओ समोर आलाय. एका वाघानं मोठ्या चतुराईनं हरणाची शिकार केली. एवढंच नव्हे तर पाहता पाहता या शिकारीवर ताव मारण्यासाठी आणखी 2 वाघ त्या ठिकाणी आले. या शिकारीचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. चपळ समजलं जाणारं हरिण पळत असल्यामुळे वाघानं त्याच्यावर झडप घातली. शिकारीनंतर 3 वाघ एका ठिकाणी आल्याचं दिसून आलं. या वाघाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पन्ना हे मध्य प्रदेशातील 5वं तर देशातलं 22वं व्याघ्र अभयारण्य. चीनमधल्या हार्बिनमधील स्नो वर्ल्ड फेस्टिवल सध्या सुरू झालाय. पर्यटकांमध्ये आनंद ओसंडून वाहतोय. हजारो लोक या फेस्टिवलचा पुरेपूर आनंद घेत आहेत. बर्फापासून बनवलेले किल्ले, बर्फापासून बनवलेले झुले, बर्फापासून बनवलेले संपूर्ण पार्क या फेस्टिवलमध्ये आहे. 10 लाख चौरस मीटरवर पसरलेले हे पार्क चीनमधलं हार्बिन इथलं आहे. चीनमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान स्नो फेस्टिवल साजरा होतो. हरियाणामधील कर्नालमध्ये फुग्यामध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय. स्फोटानंतर एका कारचं नुकसान झालंय, तर ही घटना CCTVत कैद झाली. हरियाणातल्या गुरुग्राममध्ये एका तरुणानं थारच्या दरवाजामध्ये उभं राहून लज्जास्पद कृत्य केलं. तरुणानं चालत्या वाहनाचा दरवाजा उघडून लघुशंका केली आहे. मागून येणाऱ्या कारमधील लोकांनी या घटनेचं चित्रीकरण केलं. ही घटना गुरुग्रामच्या सदर बाजार परिसराजवळची आहे. तरुणाच्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. गुरुग्राम पोलीस तपास करत आहेत. राजस्थानमधील केकरी शहरामध्ये परंपरेच्या नावाखाली एकमेकांवर जळते फटाके फेकण्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये अनेक लोक जखमी झालेत. दिवाळी सणानंतर केकरी शहरामध्ये वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांनी गोंधळ झाला होता. फटाक्यांच्या युद्धामुळे बाजारपेठा बंद होत्या. रीलच्या नादामध्ये तरुणानं जीव गमावलाय. रेल्वे ट्रॅकवर उभा राहून एक तरुण रील बनवत होता. यावेळी रेल्वेने त्याच्या डोक्याला जबर धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही घटना ओडिशातील पुरी या ठिकाणची आहे. ट्रेनचा लोको पायलट दुरूनच हॉर्न वाजत होता, पण हा रील करणारा बाजूला व्हायला तयार नव्हता. अखेर या तरुणाला जीव गमवावा लागला. एका तरुणानं पेट्रोलनं भरलेला बॉम्ब पेटवताच मोठा स्फोट झाला. या घटनेमध्ये अनेक तरुण गंभीर जखमी झाले. उत्तर प्रदेशमधील हापूरमधल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनं उपस्थितांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तरुण आणि त्याचे मित्र पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पेट्रोल भरलेले बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनं तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात अनोखा निषेध करण्यात आला. खड्ड्यांना फुलं आणि हारांनी सजवण्यात आलं. खड्ड्यांमधील दिवे आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. मंड्या परिसरामध्ये हा अनोखा निषेध करण्यात आला. प्रशासनानं अनेक वेळा तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या एका पेपर बॉयचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दुचाकीवरून पेपर वाटणारा हा पोरगा प्रत्येक ग्राहकाच्या दुकान किंवा घराजवळ थांबून पेपर वाटत बसत नाही. तो त्याच्या हातातलं वर्तमानपत्र अशा पद्धतीने फेकतो की बघणाऱ्याचा विश्वास सुद्धा बसणार नाही. या पोरानं मोठ्या कौशल्यानं पेपर फेकीची ही कला आत्मसात केली आहे. हा पोरगा पेपर अशा अफलातून पद्धतीने फेकतो की पेपर अगदी हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, ते सुद्धा दुचाकी चालू ठेवून. खरं तर वर्तमानपत्र कागदापासून बनलेली असतात आणि कागद एकदा हवेत भिरकावला की नियंत्रणाबाहेर जाण्याची 100% शक्यता असते. पण हा पेपर बॉय घडी घातलेला पेपर अशा बेमालूमपणे फेकतो की तो अगदी छोटीशी बोळी असलेल्या घरात सुद्धा सहजपणे पोहोचतो. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये भरधाव ट्रकनं अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय. या अपघातात ट्रकला देखील आग लागलेली होती आणि अपघाताची ही संपूर्ण घटना ट्रकमध्ये लावलेल्या डॅश कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात करणारी व्यक्ती हा 21 वर्षांचा भारतीय तरुण असल्याची माहिती. भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार आणि प्रसिद्ध जाहिरात व्यावसायिक पियुष पांडे यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालंय. हमारा बजाज, ठंडा मतलब कोका कोला आणि अब की बार मोदी सरकार यासारख्या त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. दिल्ली पोलिसांनी आयसिस मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. 2 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं मोठी कारवाई करत आयसिसशी संबंधित एक दहशतवादी मॉड्यूल उघड केलं.